एक महत्त्वाची बातमी, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची नागपुरात बैठक सुरू आहे। तिन्ही नेत्यांमध्ये जागा वाटपाबाबत चर्चेची शक्यता आहे। नागपुरातील मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी बंगल्यावर ही बैठक सुरू आहे। नागपुरातील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी महायुतीची महत्त्वाची बैठक जी आहे ती या ठिकाणी सुरू झालेली आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी बंगल्यावर या ठिकाणी अजितदादा यांचा ताफा जो आहे तो या ठिकाणी दाखल होतोय। आज या ठिकाणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यात ही महत्त्वपूर्ण बैठक या ठिकाणी होत आहे। प्रफुल्ल पटेल सुद्धा या बैठकीमध्ये उपस्थित असणार आहे आणि एकूणच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाबाबत ही अत्यंत महत्त्वाची बैठक जी आहे ती या ठिकाणी मानली जाते। यापूर्वी एक बैठक झाल्याचं अजित पवार यांनी सांगितलं आणि ही दुसरी महत्त्वाची बैठक, कारण की महायुतीचे सर्व महत्त्वाचे नेते या बैठकीमध्ये उपस्थित आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, प्रफुल्ल पटेल आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे आणि ही बैठक जी आहे ती या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि या बैठकीत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा जी आहे ती अपेक्षित आहे। सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या जागा वाटपाबाबत महत्त्वाची चर्चा या ठिकाणी अपेक्षित आहे। विदर्भातल्या 62 जागा आणि महाराष्ट्रातल्या 288 जागांवर जे आहे ते उमेदवार द्यायचे आणि त्याची चर्चा जी आहे ती या बैठकीत अपेक्षित आहे। त्यासोबतच जो जिंकेल त्याला जागा मिळेल, इलेक्टिव्ह मेरिटवर जागा दिवस अजितदादा यांनी सकाळी सांगितलं आणि या सगळ्या विषयांवर या ठिकाणी या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे। कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।